चला, कंबाईनचे पीओएफ बघायचे कशावरचे, एज वरचे. या पहिला 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. 5 मुलांच्या वयाची बेरीज किती आहे, 50 वर्ष आहे. तर सर्वात लहान मुलाचे वय किती. आता हा ऍक्च्युअल प्रश्न कशातला आहे, तर हा ऍक्च्युअल प्रश्न आहे अंकगणितीय श्रेणीमधला. काही तर लहान मुलाचे वय किती बघा, प्रश्न नेमका कशातला आहे, अंकगणितीय श्रेणीमधला आहे. फक्त वयाचा उल्लेख आला त्याच्यामुळे आपण पीआयक्यू कशात घ्यायला लागलोय, वयामध्ये घ्यायला लागलोय. चला पहिल्यांदा आता एकचल समीकरण आपण मांडायला शिकलोय. पहिली गोष्ट काय, तर एक्स कुणाला मानणार बघा, हा एक मुलगा आहे, हा एक मुलगा आहे, हा एक मुलगा आहे, 5 मुलं आहेत बरोबर. यांच्यातला गॅप कितीचा आहे, मग सर्वात लहान कोण आहे, याला मानणार किती, एक्स. हा किती येईल, एक्स अधिक 3. हा किती येईल, एक्स अधिक 6. हा किती येईल, एक्स अधिक 9. हा किती येईल, एक्स अधिक 12. आणि ह्या सगळ्यांची बेरीज केली तर उत्तर तुम्हाला किती मिळतंय, 50. म्हणजे 1 2 3 4 5 5 एक्स अधिक 3 आणि 6 9 9 आणि 9 18 आणि 12 30 बरोबर 50. एक्स बरोबर की 5 एक्स बरोबर 20, एक्स बरोबर 4. आणि हेच तुमचं डायरेक्ट उत्तर कुठलं विचारले तुम्हाला, लहान वय विचारले, डायरेक्ट उत्तर किती मिळेल तुम्हाला, 4. आता हा प्रश्न कुठला आहे, 2021च्या PSI मुख्य परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न सोपा होता, फक्त काय हे मांडायचं आणि लिहायचं एवढंच फक्त फरक होतो. घ्या नंतर युट्यूबला व्हिडिओ आला की आपण नंतर हे बघून घ्या एक्सप्लेनेशन. चला पुढचा घ्या एक, आवरा लवकर मग. आता बघा, एएसओ मुख्य 2021चा प्रश्न आहे. खूप जम्बलिंग, म्हणजे कंबाईनचा हेतू काय आहे मी तुम्हाला पहिला सांगतो. कंबाईनचा हेतू काय की तुमच्या मेंदूला लकवा मारला पाहिजे. तू पहिला एक तर दंगा कर. हा काय म्हणलो, कंबाईनचा हेतू काय की तुमच्या डोक्याला असा हेडेक झाला पाहिजे बरोबर आहे. मग ती नाव पण देताना कशी देतात बघा, अशी एकसारखी नावं देतात. त्यातलं हे उदाहरण आहे, तुम्हाला कन्फ्युज होणार, हेच नाव आहे का, हेच नाव आहे का, हेच नाव आहे. ओके, हा नाव बदलून नाही द्यायचं, नाव जे आहे तेच देतो. घ्या चला, मंत्र एएसओ मुख्य 2021 लेटेस्ट मध्ये झालाच प्रश्न आहे 2-3 वर्षा पाठीमागं. या मंत्र जो सेबापेक्षा मंत्र जो सेबापेक्षा मंत्र जो सेबापेक्षा 4 पट मोठा आहे, 4 पट मोठा आहे, तो आता 20 वर्षाचा आहे. तो आता किती वर्षाचा आहे, 20 वर्षाचा आहे. जेव्हा त्याचे वय सेबाच्या वयाच्या जेव्हा त्याचे वय सेबाच्या वयाच्या 2.5 पट होईल, तेव्हा तो किती वयाचा होईल, तेव्हा त्याचे वय काढा, सिंपल म्हणा. तेव्हा त्याचे वय
काढा, म्हणजे सेबाच्या 2.5 पट तो ज्यावेळी होईल. आता इथं त्यांना ए आणि बी देता येत नव्हतं काय? काय नाव? सेबा, संत्रा, मंत्रा, मिंत्रा. काढा. कन्फ्युजिंग आहे काय म्हणलो? आता हे गणित तुम्हाला कुठल्या पुस्तकात मिळेल काय? शक्यच नाही. आता येणार पुस्तकात सगळ्या, म्हणजे एक्झाम झाल्यानंतर. त्याच्या अगोदर हे प्रश्न तयार केला गेलाय, बरोबर आहे? मग आता असा प्रश्न कसा सोडवायचा? तर पहिल्यांदा बघा काय काय सांगितलंय, जेवढं सांगितलंय तेवढं सोडवा. मंत्राबद्दल बोलतोय. मंत्रा जो सेबापेक्षा किती पट आहे? 4 पट आहे. म्हणजे सेबा लहान असणार आणि सेबाला 4 न गुणलं तर मला कोण मिळणार? मंत्रा मिळणार. आता परत काय सांगितलं? मंत्रा जो सेबापेक्षा 4 पट मोठा आहे तो म्हणजे कोण? मंत्रा. मंत्र तो आता किती वर्षाचा आहे? 20. म्हणजे तुम्हाला एकाच वय मिळालं किती? मंत्र बरोबर किती आहे? 20. आणि या मंत्राला 4 न भागलं तर कोण मिळणार? सेबाला 4 न गुणल्यानंतर मंत्र मिळतोय, तर मंत्राला 4 न भागल्यानंतर कोण मिळणार? उलट सुलट आपण ही क्रिया बघितल्या, बरोबर आहे? म्हणजे सेबा किती येईल? 5 येणार. आता बघा पुढचं वाक्य लय महत्वाचं आहे. काय सांगतो बघ? जे किंवा त्याचे वय सेबाच्या वयाच्या किती पट व्हायला पाहिजे? 2.5 पट, बरोबर आहे? तेव्हा त्याचं वय किती काढायचं आहे? 2.5 पट म्हणजे गुणोत्तर किती असणार? एकास 2.5 किंवा आता हे पॉईंट घालवायचं दुप्पट करा म्हणजे किती होईल? 2.5. बरोबर काय? काय सांगतोय बघा. जर का पॉईंट घालवायचा आहे तर तुम्ही 10 न गुणा चालतंय, म्हणजे मी 10 न गुणतो तसं समजेल लगेच. इकडे 10 न गुणलं 10 येईल, इकडे किती येईल? 25. बरोबर? गुणोत्तर किती येईल? 2.5. किंवा हे असं ठेवलं तरी तुम्हाला पटकन आन्सर मिळते, गुणोत्तर असं ठेवलं तर. आता ह्या गुणोत्तराचा अर्थ मी परत सांगतो. काय सांगतोय? 5 भाग कोण असणार? 2 भाग कोण असणार? आणि हे भागाच्या स्वरूपात काय सांगितलं संत्राने? हे कोणते? सेबा सांगितला, बरोबर? संत्रा नाही रे, मंत्र सांगितला. हा, मंत्राने कोण सांगितला? सेबा. आता बघा महत्वाची गोष्ट, त्यांच्या वयातील फरक कधी बदलेल काय? वयातील फरक कधीच बदलणार नाही. मगाशी मी सांगितलं, काय म्हणलो? वयातील फरक कधीही चेंज होत नाही. बेरीज चेंज होईल, गुणाकार चेंज होईल, पण फरक बदलणार नाही. आणि आपल्याला काय सांगितले? त्यांच्या एवढं पट पाहिजे, एकमेकाच्या पट व्हायला पाहिजे. तर हा वयातील हे एकाच वय आहे, हे एकाच वय आहे, फरक किती पाहिजे आपला याला? पण फरक किती आहे का नाही? फरक 15, बरोबर आहे? मग जर का ही कंडिशन सॅटिस्फाय करायची असेल तरी पण फरक किती पाहिजे? 15च यायला पाहिजे. मग गुणोत्तरातला फरक पण किती पाहिजे? 15, बरोबर आहे? मग गुणोत्तरातला फरक भागाच्या स्वरूपात सांगायचा झाला, किती भागाचा फरक आहे? इथं 2 भाग आहे, इथं 3 भाग आहे, सॉरी 5 भाग आहे. किती भागाचा फरक आहे? 3 भागाचा फरक आहे. म्हणजे बघा भागाच्या स्वरूपात सांगायचं झालं तर एकाला मी 5 भाग दिले, एकाला 2 भाग दिले. भागातला फरक किती? 3 भाग. आणि हा 3 भाग म्हणजेच कोण असणार आहे? 15. 3 भाग म्हणजेच किती? 15. आणि हे 15 म्हणजे 3 भाग, तर 1 भाग किती येईल? 5चा. 5 भाग किती येईल? 5 भाग म्हणजे 25. 2 भाग म्हणजे किती येतील? 10. आणि ही त्यांची ती कंडिशन सॅटिस्फाय करणारी वय आहेत. हे झालं जरासं शॉर्ट.
म्हणजे काय, तुम्हाला जर का हे अपूर्णांक तुलना करता येत असेल, गुणोत्तराची तुलना करता येत असेल, भागाच्या स्वरूपात अर्थ समजत असेल, तर हे तुम्ही पटकन सांगताय. किंवा बघा त्याच्या अगोदर पण पाठीमागं हे गुणोत्तर तसंच ठेवलं असतं, इथं डायरेक्टच फरक तुम्हाला 15 मिळतो. बरोबर आहे. पण हे काय झालं, थोडंसं ऍडव्हान्स लेवलचं झालं. अगोदर मी तुम्हाला आता रेग्युलर एक्स मानून सांगतो की कसं काढायचं आहे. बरोबर आहे. की आजचे वय आले 300, एकाच वय किती आहे 5, दुसऱ्याचं किती आहे 20. आता बघा तिने काय सांगितले, आणि कितीतरी वर्षानंतर पुढे गेल्यानंतर आता ह्यांच्यातली पट 4 पट आहे. ती पट किती व्हायला पाहिजे, 2.5 पट व्हायला पाहिजे. म्हणजे काहीतरी पट पुढे वाढवणार. म्हणून काय म्हणतो मी, मग ह्यांचं गुणोत्तर घेतलं आत्ताच, आणि त्याच्यामध्ये फक्त काय मिळवतो मी, किती वर्षानंतर काढायचं मग तेवढंच पाहिजे. आजचं वय त्यांचं एवढं आहे, मग ह्याच्यात काहीतरी एक्स मिळवलं, याच्यात काहीतरी एक्स मिळवलं, म्हणजे दोघांच्या मध्ये पण काय 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्षानंतर त्यांची काय होईल, पट 2.5 पट होईल. मग दोघांच्यात एक्स मिळवलं आणि त्यांचं गुणोत्तर घेतलं, तर गुणोत्तर कसं येईल, 20 अधिक एक्स छेद 5 अधिक एक्स. आणि हे गुणोत्तर मला किती यायला पाहिजे, 2.5 पट. म्हणजे मोठा कोण असणार, वरचा, छोटा कोण असणार, खालचा. म्हणजे वरती किती येईल, खाली किती येईल, म्हणजे 2.5 पट. म्हणजे आपण नेहमी काय म्हणतोय, एकाच किती आहे 2.5. असं आलं. पॉईंट घालवायसाठी तुम्ही काय करा, वरती 25 लिहा, खाली किती येईल 10. आणि आता इथनं पुढचं आपल्याला सोडवता येते, सोडून बघा. 10 गुणा किती येईल 200 अधिक 10x बरोबर काय येईल 25 पाचा 125 अधिक किती येईल 25. हे 25x, सॉरी 25 झालं नुसतं, अधिक 25x. हे 10 पलीकडे घ्या, 125 इकडे आणा, 10 इकडे अंतर राहील किती, फक्त 15x बरोबर. यांची वजाबाकी किती राहील 75. x बरोबर किती राहील तुमचं 15 पाचे x बरोबर 5 आलं. आता x बरोबर 5 असेल तर तुम्हाला वय कुठलं विचारले, ज्यावेळी ह्यांची पट 2.5 पट होईल, म्हणजे ह्या कंडिशन मधलं विचारले वय कोणाचं, मंत्रचं. बरोबर आहे. मंत्र म्हणजे मोठा आहे का नाही मोठा. मग हे किती आहे 20 अधिक x, 20 अधिक 5 किती येईल 25. हे रेग्युलर पद्धतीने झालं समजून घेऊन. आणि ज्यावेळी तुम्हाला याचा अर्थ कळणार गुणोत्तर म्हणजे काय, तर पटकन येणार, म्हणजे तिथे तुम्हाला वेळ लागणार नाही. तुम्ही असं पण सोडून घ्या आणि असं पण समजून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल. निम्मे होईल एवढंच लिहा आधी. जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल. होईल होईल पुढे घ्या. होईल जर जर आपण जर आपण जर आपण त्याच्या भावाच्या भावाच्या सध्याच्या वयात 2 वर्षांची भर घातली. 2 वर्षांची भर घातली. 2 वर्षांची भर घातली. जर आज जॉन 30 वर्षाचा आहे, जर आज जॉन 30 वर्षाचा आहे, तर त्याच्या भावाचे वय किती.
तर त्याच्या भावाचे वय किती? काय नाही, फक्त शब्दात फिरवले, बाकी काय वेगळं नाही. शब्दात फक्त फिरवले, तेवढं फक्त शोधायचंय. निव्वळ एकचल समीकरण आहे, निव्वळ एकचल समीकरण. होताच एकचल समीकरण ना, चुकी होतो. तर काय टायफॉइड झाला नव्हता तुला? 109 ताप तुला. पाणी तापवायला तुझाच वापर करत येत, त्यात हात पाण्यात. किती? 65. नाही, चुकले. बघा, फक्त कंबाईनला काय म्हणलो मी? स्ट्रेट फॉरवर्ड जेवढं दिलंय त्याचा विचार करा. स्ट्रेट फॉरवर्ड अगोदर बघा काय सांगितलंय, जॉनचं वय त्याच्या भावाच्या निम्म होईल. कधी निम्म होईल? ज्यावेळी आपण काय करणार, भावाचं सध्याच्या वयात 2 मिळवणार त्यावेळी. मग मी समजा भावाचं वय X मानलं, तर काय होणार? त्याच्या भावाच्या वयात किती मिळवायला सांगितलंय? +2, बरोबर. हे झालं भावाचं आजचं वय. ह्याच्या वयाच्या काय होईल? निम्म म्हणजे भागणार किती? तर मला कोण मिळतोय? जॉन किती आहे? एवढंच लिहायचं. घ्या ती जुनी 58. एवढंच आन्सर. फक्त शाब्दिक समजलं तर एवढ्याच आन्सर आहे. आणि जो गोल 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 फिरत राहिला, हे कसा आहे ते का? आणि ह्यात बघा कंबाईनचं काय काय कंबाईनला चॅलेंज कोणतं आहे की 100 प्रश्न मेन्सला, पण 100 प्रश्न त्यातले मेन्सला आता 22 प्रश्न येतात मॅथ्स आणि रिझनिंग वरती, 22. आणि ह्या 1 तासात एवढं सगळं सोडवायचं. 1 तासात एवढं सगळं सोडवायचं. पोलीस भरतीला किती मिनिटं मिळतात? 1.5 तास. तरी ते आटी कटिंग तिथपर्यंत जाते. त्यातला 30 मिनिटं कटिंग करायची. आणि किती? 22. आणि कंबाईनचे लेंदी प्रश्न असतात. म्हणजे मेन्सचे पण प्रश्न कसे असतात? ऑब्जेक्टिव्ह 4-4 लाईन, 2-2 प्रश्न, म्हणजे 2-2 लाईन, त्यातले पण ऑप्शन असं असेल. लेंदी असल्यामुळे हे तर गेल्यानंतर हे एकदाच वाचायचा चान्स मिळतोय. एकदा वाचलं आणि समजलं तर ठीक, 2-3 वेळा नाही हे जॉन कोण आहे समजून. बरं जॉन कोण असा? जॉनचा भाऊ कोण म्हणूया? फॉन म्हणूया काय? का स्टॅन म्हणूया? काय म्हणूया नेमका त्याला? आणि परत एखाद्याचे मान फक्त एकट्याच जॉनचं काय नाव दिले? भावाचं बी नाव द्यायचं काय? अंगावर फाळा येत होता काय? भावाचं बी नाव द्यायचं नव्हतं काय? एखादा सॅम बीन चांगला मस्त बी असा काहीतरी नाव दिलं असतं तर चाललं नसतं काय? मला घ्यायला सोपं पडलं असतं खाली. असं म्हणून काय उपयोग आहे? काही नाही. फक्त तुम्ही जसा विचार केलाय तसा फक्त परीक्षार्थीनं विचार केलेला असावा. म्हणजे ज्यानं प्रश्न टाकलाय त्यानं झालं. चला पुढचं घ्या. घ्या लगेच. संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2023. म्हणजे ही आता झालेली, मागल्या वर्षी झालेली कंबाईनची मुख्य, गट ब ची मुख्य, त्याच्यातला प्रश्न आहे. घ्या. हा काय दे पेपर दिदे. नवरा व बायको यांच्या वयाची सरासरी. नवरा व बायको यांच्या वयाची सरासरी, वयाची सरासरी विवाहाच्या वेळी, विवाहाच्या वेळी 25 वर्ष होती. 25 वर्ष होती. विवाहाच्या बरोबर 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला, देवटा आला.
त्यांना मुलगा झाला. चला झालं, या पुढं. त्या तिघांच्या आजच्या वयाची सरासरी त्या तिघांच्या आजच्या वयाची सरासरी 24 वर्ष आहे. 24 वर्ष आहे. तर लग्नाला किती वर्ष झाली? ये कंबाइन है बॉस, यहाँ ऐसा ही होता है. पहिल्यांदा प्रश्न असे देतात की नाही की त्यांच्या डोळ्यात असं लग्न झालंय, 25 वर्ष पाठीमागं झाले, हे झालंय ते झालंय, मुलगा पण झाला 2 वर्षांना, हे असं सगळं ते भारी चाललंय म्हणा भावाचं. आणि नंतर अरे खाली लग्नाला किती वर्ष झाली. मग एखाद्याचं समजा लग्नच झालं नसेल, माझं लग्नच व्हायला नाही अजून, मी कंबाईनच करायला लागलोय, डिप्रेशन मध्ये जाणार म्हणजे पेपर. बघा, जमणार असेल तर पटकन आन्सर सांगा. मी काय सांगणारच की, मी तर कशासाठी आहे, सांगायसाठीच आहे ना. दे 20. अबे 20 ऑप्शन ही नहीं है, बहुत लंबा चला गया. 8 5 7 4 एवढीच वर्ष झाले. 8 5 6 4 4. चला बघूया. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, मला सांगा, पहिले लग्न झालं, त्याही दोघांच्या वयाची बेरीज आपल्याला मिळणार आहे, सरासरीवरून बेरीज मिळेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 वर्ष फक्त दोघांचं वय वाढणार. कुणाचं वय वाढणार? नवरा बायकोचं वय वाढणार 2 वर्ष, म्हणजे टोटल किती वर्षांना वाढेल? 4, बरोबर. तिथनं पुढं मुलगा झाल्यानंतर प्रत्येक वर्षी वय किती वाढणार? बेरीज किती वाढणार? का 3 वाढणार? आता मुलगा पण 1 वर्षानं वाढायला ना, मुलगा 1 वर्षानं, आई 1 वर्षानं, वडील 1 वर्षानं, बरोबर. म्हणजे पहिल्यांदा बघा, पहिली सरासरी किती दिल्या? 25 गुणिले 2, म्हणजे पहिल्या लग्नाच्या वेळी त्यांच्या वयाची बेरीज किती असणार? 50. फक्त आता इथनं पुढे किती वर्ष झाल्यात हेच काढायचं आपल्याला, बरोबर. आता बघा, 24 वर्ष आजच्या वयाची सरासरी आहे, मग 24 गुणिले 3 किती होईल? 24 3 72. म्हणजे याच्यामध्ये किती वर्ष वाढलेत? 22. आता ही 22 वर्ष म्हणजे वाढलेत फक्त. आता ती फक्त वर्षाच्या स्वरूपात काढायची. पहिल्या 2 वर्षात किती वय वाढणार? 4. यातून 4 वजा करा, किती राहील? 18. तिथनं पुढं प्रत्येक वर्षी किती वाढणार? 3 3 3, बरोबर आहे. मग 18 वाढायला किती वर्ष लागतील? बघा काय सांगितलं मी, प्रत्येक वर्ष 3 वाढणार. बेरीज 3 का वाढणार? मुलाचं, आईचं आणि वडिलांचं, असं तिघांचं वय 1 वर्षानं वाढणार प्रत्येक वर्षी. म्हणजे बेरीज प्रत्येक वर्षी किती वाढणार? 3 वाढत गेली. आता हे 18 वर्ष वाढायसाठी किती वर्ष लागतील? 6. मग ह्या 2 मध्ये अजून किती वर्ष वाढणार? 6. म्हणजे किती वर्ष झालीत? 8. आता बघा, लग्नाला झालीत 8 वर्ष, मुलगा असणार 6 वर्षाचा, बरोबर काय? हा असं. म्हणजे आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय? लग्नाला किती वर्ष झालीत? इथं झाले लग्न, इथनं पुढे इथपर्यंत येईपर्यंत किती वर्ष झालीत? हे मधलं 2 वर्षाचं फक्त दोघं होती, इथनं पुढे 3 जण झालीत, म्हणजे किती वर्ष झाले असणार? 8 वर्ष. लक्षात आलं? फक्त काय आहे? शब्दाचा खेळ आहे, नुसता शब्दाचा खेळ आहे. हे तर तुम्हाला कॅल्क्युलेशन लागत नाही. क्वचित एका दुसऱ्या एक्झाम्पलला कॅल्क्युलेशन लागतंय, म्हणजे शाब्दिक गणिताला कॅल्क्युलेशन सगळं कुठं देतात ते कॅल्क्युलेशन वाले एक्झाम्पल. पण जिथं फक्त डोकं चालवायचं आहे, डोकं भिनभिनलं पाहिजे, असे एक्झाम्पल फक्त शाब्दिक स्वरूपात मिळतात. फक्त काय, शांत डोकं असेल तर ते समजणार लगेच. पहिली 2 वर्ष मी का घालवलीत? हे बघा, ह्या 6 वर्षाची बेरीज किती होईल? 6 गुणिले 3 म्हणजे 18. झाली का टोटल 22 वर्ष बेरीज? गोळी बरोबर लागली कोणाची ती? 8. अशा गोळ्या इथे लागतात, पेपरला बसल्यावर गोळी कुठली अंगावर येते डायरेक्ट,
आपणच मारलेली गोळी कंबाईनला अंगावी त्या. झालं याने याच्यात भरपूर एक्झाम्पल आहेत, पण आपण जी मागच्या लेक्चरमध्ये ज्या प्रकारचे एक्झाम्पल घेतल्यात ते फक्त प्रकार मी कॉपी करत नाहीत. म्हणजे आहे तेच आहेत. गुणोत्तर दिलंय, अमुक वर्षानंतरचं गुणोत्तर दिलंय, ते आपण घेत नाही, कारण की ते पाठीमागे झाले ते तुम्हाला इझिली तुम्ही सोडू शकता सेम पॅटर्नचे. एक डाटा सफिशियन्सीचा प्रश्न आहे. डाटा सफिशियन्सी तो इथं घेऊया का पुढे घ्या ते सांगा, कारण की ते कसं आहे ते तुम्हाला समजायला पाहिजे. म्हणजे काय सांगतो डाटा सफिशियन्सी म्हणजे काय, तर तुम्हाला काय सांगणार, एक डाटा देतात, तुम्हाला डाटा देतात, सगळ्या प्रकारचा डाटा देणार आणि खाली काय सांगणार, दोन कंडिशन देतात. त्याची कुठली कंडिशन वापरून तुम्ही एक्झाम्पल सोडू शकता, या प्रकारचा प्रश्न आहे. आता लेटेस्ट मधला पडलेला प्रश्न आहे, तो फक्त समोर एक घेऊया, त्याच्यात आपण थांबूया. या एका विभागातील कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 30 वर्ष आहे. एका विभागातील कर्मचाऱ्यांचे सरासरी वय किती वर्ष आहे? 30 वर्ष आहे. पुढील वर्षी परत सांगतो, एका विभागातील कर्मचाऱ्यांचे सरासरी वय किती आहे? 30 वर्ष आहे. पुढील वर्षी त्यातील 10 कर्मचारी निवृत्त होणार आहेत. 10 कर्मचारी निवृत्त होणार आहेत. तर कर्मचाऱ्यांचे सरासरी वय काय असेल? म्हणजे निवृत्त झाल्यानंतर उरलेल्या कर्मचाऱ्यांचे सरासरी वय काय असेल, असा प्रश्न आहे. आता बघा, हे झाला प्रश्न. याच्यासाठी खाली सामग्री म्हणून दिले. सामग्री म्हणजे काय? प्रोग्रामला लिस्ट काढतोय बघा, अर्धा किलो चिकन, लिस्ट, माहिती प्रोव्हाइड केलेली माहिती, तेच म्हणजे सामग्री. आता सामग्री काय काय बघा, म्हणजे तुम्ही बिर्याणी करणार आहे, बिर्याणी करणार आहे आणि लिस्ट मध्ये तांदूळ आहे, तांदूळ आहे, खाली परत दिले चिकन वगैरे सगळं दिले आणि खाली रॉकेल दिले. ऐका सांगतो, आता हे तुम्हाला कळालं की नाही, रॉकेल कशाला काय लागते, हे डोक्यात जसं कळालं की नाही, ते म्हणजे काय, लिस्ट मध्ये कोण कोण आहे, चिकन आहे, भात आहे म्हणजे तांदूळ आहे, परत मसाला बिसाला दिलाय सगळा आणि खाली दिले रॉकेल. आता मला सांगा, ह्या सामग्रीपैकी तुम्हाला गरजेची सामग्री कोणती आहे? वरची 3. खालचा गरजेचा आहे काय? नाही. आणि हेच गणितात सांगितले जाते. म्हणजे काय, तुम्हाला जो प्रश्न दिलाय त्याच्यासाठी या सामग्रीपैकी कोणते ऑप्शन तुम्हाला लागणार आहे सोडवायसाठी. बिर्याणी करायची नाही, फक्त तुम्हाला काय, तुमचं नॉलेज चेक करायचं आहे की तुम्हाला बिर्याणी करता येते का तुम्ही रॉकेल घालून बिर्याणी करताय, हे फक्त चेक करायचं आहे. आता या सामग्रीपैकी तुम्हाला काय काय लागणार एवढं फक्त बघायचं आहे. ओके, खालचं घ्या. पहिली सामग्री दिलेली आहे, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आहे आणि कंपनीत कर्मचारी 50 आहेत. तर ह्यातलं म्हणजे आता इथे सोडवायचं खाली, तर तुम्हाला कोणती माहिती पाहिजे? ऑप्शन पहिला आहे फक्त एक पाहिजे, दुसरी लागत नाही. दुसरा ऑप्शन आहे फक्त दुसरी पाहिजे, पहिला लागत नाही. दुसरा एक ऑप्शन आहे की दोन्हीच्या दोन्ही लागत नाहीत आणि चौथा ऑप्शन आहे दोन्हीच्या दोन्ही लागतात. आता इथं बघा, इथं गणित सोडवायचंच नाही आहे,
इथं फक्त काय तुम्हाला सोडवायला येतंय का नाही येतंय एवढंच बघायचंय. आता बघ, पहिल्यांदा पहिली गोष्ट यातली महत्वाची काय आहे की सरासरी जर का दिली असेल, कोणत्याही गणितात सरासरी दिली असेल तर तुम्हाला एकूण घटक लागतात म्हणजे लागतात, किंवा बेरीज तर पाहिजे. काय पाहिजे? निदान बेरीज तर द्यायला पाहिजे किंवा घटक तर द्यायला पाहिजे. इथं तुम्हाला काय दिल्यात? कंपनीत कर्मचारी हे एकूण घटक आहेत, म्हणजे कर्मचारी पाहिजेतच. किती कर्मचारी आहेत हे माहितीच पाहिजे, त्याच्याशिवाय मी सरासरी खालची काढू शकत नाही. कारण की परत मला काय विचारले, 10 जण जर का गेलीत तर उरल्यांची काय काढायची आहे तुम्हाला? परत सरासरीच काढायची आहे. याचा अर्थ मला कर्मचारी किती आहेत हे माहितीच पाहिजे. बरोबर. आता दुसरी गोष्ट, हे कर्मचारी रिटायर होणार आहेत, बरोबर आहे, पण रिटायर होत असताना कितव्या वर्षी रिटायर होणार हे मला माहिती पाहिजे का नको? 60 वर्ष होतोय, 58 वर्ष, आता 58 वर्ष चालू झाले का, कोण 65 वर्षी रिटायर व्हायलाय का, ह्यांच्या इथं कंपनीमध्ये 40 वर्षाचा नियम आहे, किती वर्षाचा नियम आहे माहिती पाहिजे का नको? त्याच्याशिवाय आपण ही कंडिशन अप्लाय करू शकणार नाही. कोणती? याच्यासाठी हे पण माहिती पाहिजे आणि हे पण माहिती पाहिजे. याचा अर्थ गणित जर का सोडवायचं झालं तर तुम्हाला या दोघांची पण माहिती काय लागणार आहे, आणि ह्या दोन माहिती असतील तर काय होणार? निघणार होतं. त्याच्यामुळं दिलेल्या ह्याच्यासाठी ऑप्शन नंबर 4 काय सांगतोय? ए पण पाहिजे आणि बी पण पाहिजे. दिलेल्या सामग्रीपैकी ऑप्शन नंबर 1 आणि 2 दोन्हीच्या दोन्ही लागणार आहेत, तरच उत्तर मला काय येईल? काढता येईल. अशा प्रकारचे हे डाटा सफिशियन्सी म्हणजे काय? दिलेल्या प्रश्नासाठी खालील डाटापैकी मला काय काय लागतंय, काय काय लागत नाही. एक एक ऑप्शन असे असतात की या दोन्हीचा वापर करून पण उत्तर निघत नाही. लक्षात आलं काय? मग हे तुम्हाला तिथं काय लागतंय. मग हे कळणार कधी? ज्यावेळी सगळा सिलेबस कंप्लीट होतोय त्यावेळी सरासरीमध्ये मला कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात, गुणोत्तरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात, शेकडेवारीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात, हे सगळं क्लिअर होतंय. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी मग डाटा सफिशियंट आहे का सफिशियंट नाही हे कळतं. ओके.